सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। मेहकर लोणार तालुक्यातील अतिवृष्टीचे पंचनामे करून तात्काळ मदत जाहीर करा, नसता तीव्र आंदोलन छेडू, असं डॉक्टर गोपाल बछिरे म्हणाले। मेहकर लोणार तालुक्यातील परतीच्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे, त्याचे पंचनामे करून तात्काळ मदत जाहीर करा, नसता आंदोलन छेडू, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बछिरेंनी शासनास दिला आहे। उपविभागीय कार्यालय मेहकर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र निदर्शने करून उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी व कृषी मंत्री यांना निवेदन देऊन गत 25 सप्टेंबर रोजी झालेल्या परतीच्या अतिवृष्टीने मेहकर आणि लोणार तालुक्याचा 6 विभागात शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे। त्या विभागातील पंचनामे करून तात्काळ शेतकऱ्यांना मदत जाहीर करा, अन्यथा शासनाच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा उपविभागीय कार्यालयासमोर निदर्शने करून निदर्शनाद्वारे देण्यात आला आहे। या प्रसंगी शिवसेना जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बछिरे यांच्यासह गजानन जाधव, लुकमान कुरेशी, श्रीकांत मादणकर, गजानन निकस, गजानन गीते, एकबाल कुरेशी, गोपाल वैद्य, शंकर कोकाटे, ज्ञानेश्वर दूध मोगरे, कैलास उबाळे, मंदाकिनी वैद्य, गोदावरी वैद्य, पंचफुला वैद्य, धुरपताबाई नरवाडे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शेख वसीम, सुलतानपूर। घास हा शेतकऱ्यांपासून हिरावून घेतलेला आहे आणि या निसर्गाच्या लहरीपणामुळे या शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। त्या शेतकऱ्यांच्या शेताचे त्वरित पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई ही त्वरित देण्यासाठी आम्ही उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी यांना हे निवेदन देण्यात आलेलं आहे आणि त्वरित ही नुकसान भरपाईची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली पाहिजे, म्हणून आज आम्ही या विभागीय कार्यालयासमोर निदर्शने करून घोषणा देऊन शासनाची कान उघडणी करण्याचं काम इथे आम्ही करतोय। शासनाने त्वरित शेतकऱ्यांच्या या मागण्यांना विचार करून त्वरित ही मदत जाहीर करावी। ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांचे पंचनामे करावे आणि त्या हिशोबाने मदत देण्यात यावी।